पीएम किसान योजना यादीत जर नाव असेल तरच मिळणार 12,000 रुपये। पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवते। या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत मिळते, तर ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जातात। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रशंसनीय YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहेत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक कसं करायचं या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता। तर मग आता या व्हिडिओमध्ये नेमके अपडेट काय आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना याचे पैसे मिळणार आहेत, या संदर्भात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर आता मोदी सरकारने पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, त्यानंतर नमो शेतकरी योजनेतही शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणजेच एकूण 12,000 रुपये दिले जातात, तर महाराष्ट्रातील शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर आता 18,000 रुपये मिळण्याचा दावा सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केला होता। तर मग आता पीएम किसान योजना काही वेळा अशा प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवल्या जातात की शेतकऱ्यांना या योजनेमधून दरवर्षी आता 18,000 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला 18,000 रुपये जर घ्यायचे असेल तर तुमचे कागदपत्र आम्हाला या व्हॉट्सअपवर पाठवा आणि पेमेंट पाठवा, तुम्हाला 18,000 रुपयाची योजना आम्ही सुरू करून देऊ। तर मित्रांनो, ही 18,000 ची योजना ही फेक आहे। तर पीएम किसान या योजनेअंतर्गत फक्त 6,000 वार्षिक मदत दिली जाते। 18,000 चा उल्लेख चुकीचा आहे। पीएम किसान योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूया। तर सर्वप्रथम म्हणजे या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली। तर या योजनेसाठी पात्रता म्हणून लाभ फक्त लहान व मध्यम शेतकऱ्यांना असतो। अर्जदार शेतकऱ्यांचं नाव, त्याच्या नावावर शेतजमीन नोंद असणं गरजेचं आहे। संस्थात्मक शेतकरी व इतर विशिष्ट गट, सरकारी नोकर, खासदार, आमदार या योजनेतून वगळण्यात आले आहेत। तर आता या योजनेचा लाभ कसा मिळतो, त्याचबरोबर तुम्ही या अगोदर पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी केली असेल, तुम्हाला आतापर्यंत पीएम किसान योजनेचे पैसे आले असतील, परंतु काही कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे हे स्टॉप करण्यात आले आहेत। या संदर्भात सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तर मग आता वर्षाला 6,000 रुपये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातो। तर पैसे 4 महिन्याच्या अंतराने 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतात। तर आता तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा आता लागणार आहेत। यात एक महत्त्वाचा कागदपत्र सुद्धा वाढवण्यात आला आहे। तर आता नोंदणी करायची असेल तर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, शेत जमिनीचा 7/12 उतारा, 8अ, बँक खाते पासबुक, IFSC कोड असलेलं पासबुक लागेल। त्याचबरोबर ओळखपत्र, जसं की तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी वापरू शकता। आणि नोंदणी प्रक्रिया करायची कशी, तर मित्रांनो, तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा स्वतः सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। नोंदणी करायची असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण नोंदणी हे घरबसल्या करू शकता। या संदर्भात सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तर मग आता नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस चेक करायचं आहे। या अगोदर तुम्ही नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमचा MH क्रमांक मित्रांनो ओपन होऊन जाईल। आता बरेच शेतकरी असे आहेत की ते शेतकऱ्यांची नोंदणी केली, परंतु त्यांना 1-2 हप्ते मिळाले, परंतु त्यांचे हप्ते थांबवण्यात आले। तर मग आता त्यांना समस्या व निवारण करण्यासाठी काय करायचं, तर आधार क्रमांक चुकला असेल, बँक खाते चुकले असेल किंवा तुमचे पैसे अडकले असेल, स्थानिक कृषी विभाग किंवा हेल्पलाईन क्रमांक यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता। हेल्पलाईन क्रमांक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे, स्क्रीनवर दिला आहे। तर हेल्पलाईन क्रमांक असा आहे की पीएम किसान 155261 किंवा 1800115526 हा टोल फ्री क्रमांक आहे, यावर तुम्ही संपर्क करू शकता। किंवा वेबसाईट pmkisan.gov.in ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकता। आणि तुम्हाला अद्याप अजून माहिती घ्यायची असेल तर स्थानिक जे कृषी ऑफिस आहे, कृषी ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता। तर आता राहिला मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना या अगोदर नोंदणी केली होती परंतु त्यांना
2-3 हप्ते मिळाले आणि त्यांचे हप्ते आता स्टॉप करण्यात आले। तर स्टॉप का करण्यात आले किंवा त्या शेतकऱ्यांचे हप्ते सुरू कसे करता येईल या संबंधित आता आपण चर्चा करूया। पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची योजना आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर 1 हेक्टरच्या आतमध्ये शेती आहे ते शेतकऱ्यांसाठीची योजना सुरू केली आणि ज्या शेतकऱ्यांची योजना ही बंद करण्यात आली, तर ही बंद का करण्यात आली? तर सर्वप्रथम म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 किंवा 3 शेतकरी असेल, त्या शेतकरी तिघही त्या ठिकाणी लाभ घेत असेल तर त्या 2 शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि एका शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी लाभ मिळणार आहेत। तर मग आता तुम्हाला दोन्ही शेतकऱ्यांना सुद्धा लाभ घ्यायचा आहे, तर लाभ कसा घ्यायचा? तर सर्वप्रथम म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे, एका राशन कार्ड मध्ये 3 शेतकऱ्यांचं नाव समाविष्ट असेल तर त्या शेतकऱ्यांचा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात आला। तर तुमचं एक विशिष्ट आणि एक स्वतंत्र राशन कार्ड बनवा आणि पुन्हा 7/12/8 आधार कार्ड, पासबुक, राशन कार्ड आणि फेरफार ही सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या तालुका कृषी ऑफिस मध्ये द्यायचं आहे आणि तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुन्हा सुरू करून घ्यायचा आहे असं त्या ठिकाणी सांगायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल की नवीन नोंदणी कशी करायची, तुमचे हप्ते थांबले असेल तर चालू कसे करायचे या संबंधित मित्रांनो आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवला आहे। तर या व्हिडिओ संबंधित तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। तर वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।